नमस्कार मंडळी, सुप्रियाज होम किचनमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घरच्या घरी स्वादिष्ट जाडसर आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये राजमा मसाला घेऊन आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीनं राजमा मसाला कसा बनवायचा ते दाखवले आहे. मऊ शिजलेले राजमा आणि सुगंधित मसाले यांचा वापर करून हा पदार्थ बनवला आहे, जे तुम्ही भात, जिरा राईस किंवा चपातीसोबत खाऊ शकता. जर तुम्हाला घरगुती पारंपरिक आणि सोप्या रेसिपीज आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1/2 किलो राजमा घेतलेले, ते मी भिजत घातलेले. आता तुम्ही इथं बघू शकता की राजमासुद्धा खूप छानपैकी भिजलेले आहेत. राजमा शिजायला थोडा वेळ लागतो, त्याच्यासाठीच आपण मोठ्या फ्लेमवरती कुकरमध्ये ह्याला घालून 5 ते 6 शिट्या काढून घेऊया. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे. तर इथं मी सगळे राजमा जे आहेत ते कुकरमध्ये घेतलेले आहेत. आणि आता कुकर बंद करून आपण मस्तपैकी शिट्या काढून घेऊया. तर चला, इथं राजमासुद्धा शिजलेला आहे. मी इथं फोडणीची तयारी करत आहे. सगळ्यात आधी इथं आपण 2 ते 3 मोठे चमचे तेल घेऊया. आणि इथं दाखवल्याप्रमाणे खडे मसालेसुद्धा मी इथं घालून घेतलेले आहे. 1 मोठा चमचा जिरं घातलेलं आहे. आणि इथं आपण 5 ते 6 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत. आता हे सर्व काही आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. इथं मी 1/2 चमचा हिंग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदेसुद्धा घातलेले आहेत. आता हे सर्व काही छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांद्याला सोनेरी कलर येई तोपर्यंत आपल्याला हे कांदा भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, ज्याच्यामुळे लगेच हा कांदासुद्धा भाजून येतो. कांदा आता छानपैकी भाजून आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड करूया. आता इथं मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते कट करून त्याची प्युरी करून घेतलेली आहे. तर हे सुद्धा इथं आपल्याला ॲड करायचं आहे. तर चला, इथं आपण आता बेसिक मसाले पाहू. आता इथं मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे मसाला तिखट आणि गोडा मसाला घातलेला आहे. त्याचसोबत घातलेला आहे जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला. हे सर्व काही आपल्याला घालून मस्तपैकी ह्याला परतून घ्यायचं आहे. ह्या मिश्रणातून मस्तपैकी तेल सुटे तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की छानपैकी आता शिजून सुद्धा आलेलं आहे. आता आपले जे राजमा आहेत, जे आपण शिजवून घेतलेले, ते राजमा आपल्याला इथं ॲड करायचं आहे. आता मी सर्व काही जे जिन्नस आहे ते मिक्स करून घेत आहे. आता इथं आपले सर्व इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत. आता आपण ह्या भाजीला छानपैकी झाकून 5 मिनिटं उकळी काढून घेऊया. तर इथं भाजीसुद्धा छानपैकी शिजून आलेली आहे. सर्व मसालेसुद्धा मस्तपैकी मिक्स झालेले आहेत. आता जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथं आपण भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करत आहोत. आता हे सर्व काही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकताय की भाजीला जे आहे दाटसरपणा सुद्धा छानपैकी आलेला आहे. आता ॲट लास्ट आपली मस्तपैकी राजमा मसाला भाजी तयार झालेली आहे. माझे कायम प्रयत्न असतात की मी तुम्हाला कमी वेळेत सोप्या पद्धतीनं कशा प्रकारे लगेच रेसिपी तयार करता येईल ते मी तुमच्यासोबत शेअर करू शकेन. जर तुम्हाला आज सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी सुप्रिया होम किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. ही रेसिपी भातासोबत तर खूपच जबरदस्त लागते. तुम्ही सुद्धा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका की ही रेसिपी सगळ्यांना कशी वाटली. थँक यू अँड एन्जॉय.